श्री स्वामी समर्थ. लक्ष द्या धनुराशींच्या जातकांनो. या येणाऱ्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात एक असा माइंड ब्लोईंग आणि गूढ चमत्कार घडणार आहे, जो सुरुवातीला तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्ही त्याला अगदी किरकोळ समजून सोडून द्याल, पण जसा जसा काळ पुढे सरेल तसा तसा हा छुपा बदल तुमच्या नशिबाचा पायंडाच बदलून टाकेल आणि अख्खं आयुष्य एका झटक्यात 360 डिग्री उलटून लावेल. जर आपण या महिन्यातील संपूर्ण खगोलीय उलाढालीचा आणि ग्रहांच्या महाजाळ्याचा अगदी खोलवर विचरण करून अभ्यास केला तर असं समजते की तुमचा राशीस्वामी म्हणजेच देवगुरु बृहस्पती सध्या सिंहासनावर बसल्यासारखा प्रचंड शक्तिशाली आणि राजासारखा अनुकूल आहे. पण दुसरीकडे कर्ममूर्ती शनिदेव आणि अत्यंत कपटी मायावी राहू ग्रहांची जी सापशिडीसारखी वक्री चाल सुरू आहे, ती तुमच्या नशिबाबाबत काही खळबळजनक आणि शॉक देणारे संकेत देत आहे. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की या काळात तुमच्या पदरात फक्त फुलांचे सुख किंवा फक्त काट्यांचे दुःख पडणार नाही, तर तुमच्या वाटेला अत्यंत काटाजोड आव्हाने आणि तितकीच चप्परफाड प्रगती असे दोन्ही अंगावर काटा आणणारे संमिश्र परिणाम थेट पाहायला मिळतील. या संपूर्ण 30 दिवसांच्या चक्रव्यूहात तुमच्या आयुष्याचा गेम चेंजर करणारे 3 मोठे हाय व्होल्टेज टर्निंग पॉईंट येणार आहेत, ज्यामध्ये पहिला महाबदल महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत होईल आणि तुम्ही जुना कचरा डोक्यातून काढून नव्याने झेप घ्याल. दुसरा सर्वात मोठा आणि धक्कादायक भूकंप महिन्याच्या बरोबर मध्यावर म्हणजेच 15 तारखेच्या आसपास तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात अचानक घडून येईल, जो सुरुवातीला तुमची धावपळ उडून देईल पण नंतर तुमच्या फायद्याचा ठरेल. आणि तिसरा अंतिम बदल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या घरात आणि बँक बॅलन्समध्ये एक लोखंडासारखी मजबूत स्थिरता घेऊन येईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे अनेक दिवसांचे टेन्शनचे ओझे कायमचे हलके होईल. या काळात तुमच्या नशिबाचे दरवाजे खडखडून उघडतील आणि तुमच्यासमोर संधीची जणू काही लाटच येईल. विशेषतः तुमचे जे अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून धूळ खात पडलेले, अडकलेले आणि रेंगाळलेले कोर्ट कचेरीचे किंवा कागदपत्राचे विषय होते, ते अचानक सुपरफास्ट गतीने पूर्ण होण्याची सुवर्ण संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, याच आनंदाच्या भरात हवेत उडून किंवा कोणाच्याही इमोशनल ब्लॅकमेकिंगला बळी पडून कोणताही मोठा पैशाचा किंवा कौटुंबिक निर्णय घाईघाईत घेण्याची घोडचूक तुम्हाला या महिन्यात 100% टाळावी लागेल. अन्यथा एका लहानशा बेसावधतेमुळे पाठीमागून एखादा मोठा खड्डा किंवा कायदेशीर सापळा तयार होऊ शकतो. आता तुमच्या करिअर, नोकरी आणि थेट व्यवसायाचा कच्चा चिठ्ठा उघडूयात. जे जातक बऱ्याच काळापासून नोकरीत घास घसत आहेत किंवा नवीन नोकरीसाठी वणवण भटकत आहेत, त्यांना या महिन्यात अचानक एक धमाकेदार ऑफर किंवा मोठी खुर्ची मिळण्याची लॉटरी लागू शकते. ऑफिसमध्ये कामाचा डोंगर वाढला तरी तुमचे बॉस आणि सहकारी तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभे राहतील, ज्यामुळे तुमचे नाव उंचावेल. तर दुसरीकडे जे लोक स्वतःचा व्यापार किंवा धंदा करत आहेत, त्यांना बाजारात जुनी मंदी उखडून टाकणारे मोठे ग्राहक, नवीन पार्टनर किंवा बक्कळ नफा देणारी कंत्राटे मिळतील. तसेच जे विद्यार्थी परीक्षांची जीवापाड तयारी करत आहेत, त्यांची एकाग्रता या काळात अर्जुनाच्या बाणासारखी अचूक राहील. जे लोक फ्रीलान्सर म्हणून किंवा डिजिटल दुनियेत स्वतःचा कौशल्याचा डंका वाजवत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचा एक एक पैसा वसूल करून देणारी किंमत मिळेल. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यांचे काम परदेशाशी जोडलेले आहे किंवा ज्यांना 7 समुद्रापार जाऊन शिकण्याची किंवा कमवण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांच्या मार्गातील रखडलेले व्हिसा किंवा इतर कायदेशीर अडथळे कापूसासारखे जळून नष्ट होतील आणि त्यांच्या हाती अपेक्षेपेक्षा खूप मोठे यश नक्कीच येईल. तुमच्या पैशांची आणि फायनान्सची कुंडली पाहिली तर असे धडधडीत संकेत मिळतात की या महिन्यात तुमची कमाई निश्चितपणे वाढणार आहे. अडकलेली जुनी माया परत मिळेल आणि कमाईचे एकापेक्षा जास्त गुप्त मार्ग अचानक मोकळे होतील. परंतु नशिबाची क्रूर लीला अशी आहे की याच काळात तुमच्या घरातील मंगल कार्यावर, धार्मिक गोष्टींवर किंवा अचानक उद्भवणाऱ्या लांबच्या प्रवासावर पाहण्यासारखा पैसा खर्च होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच पैशांची तंतोतंत कोंडी फुटू नये म्हणून बचत कडक ठेवावी लागेल. गुंतवणुकीचा विचार केला तर तुमची जुनी केलेली एखादी गुंतवणूक तुम्हाला या काळात अचानक बंपर लॉटरीसारखा परतावा देऊन जाईल. आणि नवीन गुंतवणुकीसाठी जरी हा काळ अतिशय उत्तम असला तरीसुद्धा या महिन्यात कोणाच्याही भूलथापांना बळी पडून किंवा केवळ समाजात बडेजाव दाखवण्यासाठी कोणाकडून मोठे कर्ज उचलू नका किंवा स्वतःच्या हक्काचे पैसे कोणालाही व्याजाने अथवा हात उसने देऊ नका.
नाही तर तो पैसा कायमचा पाण्यात जाईल हे लिहून ठेवा. नात्यांच्या आणि संसाराच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी काही अशी अग्निपरीक्षा आणि भावनेचा खेळ ठरेल. जे जातक प्रेम संबंधामध्ये आहेत त्यांच्यात सुरुवातीला काही खटके उडू शकतात, पण नंतर संवाद साधला की प्रेम अधिक घट्ट होईल. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात जोडीदाराच्या भक्कम साथीमुळे आणि अचूक सल्ल्यामुळे एखादी खूप जुनी आणि गुंतवणुकीची कौटुंबिक समस्या मुळासकट उपटून फेकली जाईल, ज्यामुळे पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल. एकूणच घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. बऱ्याच वर्षापासून दुरावलेल्या एखाद्या जीवभावाच्या दोस्ताची अचानक झालेली भेट तुमच्या मनाला एकदम ताजेतवाने करून जाईल. आणि समाजात वावरताना होणाऱ्या ज्या काही नवीन ओळखी आहेत त्या सुरुवातीला वरवरच्या वाटल्या तरी भविष्यात त्या व्यक्ती तुमच्यासाठी खंबीर पाठी राखे आणि संकटमोचन ठरणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला या महिन्यात 2 पावले मागे राहून विशेष काळजी घ्यावी लागेल. शरीराचा विचार केला तर जुन्या आजारांपासून किंवा त्रासांपासून तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळेल आणि अंगात एक चित्त्यासारखी चपळी आणि ऊर्जा टिकून राहील. परंतु मनाच्या पातळीवर मात्र कामाचा आवाजावी ताण, जबाबदाऱ्या आणि घरगुती विवंचना यामुळे डोक्यात विचारांची काहूर माजेल आणि चिडचिड वाढेल, ज्याचा थेट फटका तुमच्या रात्रीच्या सुखाच्या झोपेला आणि जेवणाला बसण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच स्वतःला शांत ठेवण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे आणि तेलकट बाहेरचे अन्नपदार्थ पूर्णपणे वज्र करून संतुलित आहाराला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. या संपूर्ण महिन्यातील तुमच्यासाठी असणाऱ्या सर्वात भाग्य आणि गोल्डन पिरियडचा विचार केला तर महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी अमृतासारखा शुभ असणार आहे. त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करणे, नवीन वस्तू किंवा जागा खरेदी करणे, मोठे व्यवहार करणे किंवा लग्नाचे बोलणे करणे या दिवसामध्ये केल्यास नशीब तुम्हाला 100% साथ देईल आणि यशाचा गुलाल तुमच्यावरच पडेल. पण या सोबतीला तुम्हाला काही मोठे धोके आणि धोक्याचा घंटा समजून घेणे गरजेचे आहे. या काळात तुमच्याच जवळचे असणाऱ्या कपटी मित्रांपासून आणि पाठीत खंजीर खोपसणाऱ्या लोकांपासून कान टाकारून सावध राहा. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवून स्वतःची गुपिते किंवा पैशांचे प्लॅन्स कोणासमोर उघडे करू नका. आणि घाईघाईत कोणतीही मालमत्ता खरेदी विक्री करणे किंवा शेअर बाजारात खूप मोठी रक्कम पणाला लावणे सध्या हा महिना संपेपर्यंत लांबणीवर टाकणेच तुमच्यासाठी फायद्याचे आणि सुरक्षिततेचे ठरेल. या महिन्यातील सर्व संकटाचा काटा काढण्यासाठी आणि ग्रहांची शुभ ऊर्जा मिळवण्यासाठी काही अत्यंत सोपे आणि तोडकेबाजा उपाय करणे गरजेचे आहे. दररोज सकाळी शांत बसून ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः या गुरुमंत्राचा किमान 1 माळ जप आवर्जून करा. दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे मनापासून पठण किंवा श्रवण करा. गुरुवारी कोणत्याही गुरुजनांना पिवळ्या वस्तूचे जसे की चण्याची डाळ किंवा केळी यांचे यथाशक्ती दान करा. जवळच्या देवदर्शनाला जाऊन आशीर्वाद घ्या आणि मनाच्या शांतीसाठी रोज सकाळी 10 मिनिटे मेडिटेशन म्हणजेच ध्यान नक्की करा. शेवटी जर आपण या संपूर्ण महिन्याचा अंतिम सारांश काढला तर हा महिना तुमच्या आयुष्यात एक कधीही न पुसला जाणारा सर्वात मोठा धडा देऊन जाईल की संयम राखणे, कितीही कठीण प्रसंग आला तरी कंबर कसून परिश्रम करणे आणि योग्य वेळेची शांतपणे प्रतीक्षा करणे यामुळेच माणूस नशिबाचा राजा बनू शकतो आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वतःच्या कर्मावरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नसतो. तर माझ्या प्रिय धनुराशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला हे धनुराशीचे अंगावर काटा आणणारे आणि डोळे उघडणारे महाभविष्य आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक दमदार लाईक नक्की करा. तुमच्या मनातील शंका खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्याशी शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.